अधिक महिन्याचा शेवटचा दिवस तसेच अधिक अमावस्या त्याबरोबर सोमवती अमावस्या असं खूप सारं महत्त्व असलेला दिवस. या दिवशी आपण अधिक महिन्याची सांगता कशी करावी, दीपदान करू शकतो का, अमावस्येच्या दिवशी आपण सत्यनारायण करू शकतो का, याबद्दलची संपूर्ण माहिती आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, अधिक महिन्यातला शेवटचा दिवस आहे. बघता बघता अधिक महिना पूर्ण संपायला आलेला आहे आणि आता अधिक अमावस्या आलेली आहे. ती ही अमावस्या 2 दिवस असणार आहे, म्हणजेच ती 14 तारखेला सुरू होत आहे. अमावस्येचा कालावधी आहे बघा, ती 14 तारखेला दुपारी 12:20 सुरू होत आहे व 15 तारखेला सकाळी 8:30 वाजेपर्यंत अमावस्या कालावधी आहे. तर हा अधिक महिन्यातला शेवटचा दिवस आपण म्हणू शकतो. तर या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्या? जर अधिक महिन्यामध्ये आपल्याला कोणती सेवा करणं शक्य झालं नसेल, तर आता शेवटच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या सेवा करून आपण अधिक महिन्याचं पुण्य मिळवू शकतो. या अधिक महिन्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या सेवा केलेल्या आहेत. पण जर कोणाला अजूनही सेवा करायची राहिली असेल, काही म्हणा सत्यनारायण पूजा करायची राहिलेली असेल, तर अमावस्येच्या दिवशीसुद्धा सत्यनारायण पूजा करू शकतात. आपल्या इकडे सूर्यानी जी पाहिलेली अमावस्या असती तो दिवस आपण अमावस्येचा धरतो, म्हणजेच सोमवारी पूर्ण आपण अमावस्या धरणार आहोत. जरी ती सकाळी संपत असली तरी पण आपण सोमवारचा दिवसच अमावस्या धरणार आहोत. त्यामुळे आपण सोमवारी सकाळी लवकर उठून आपण प्रथम उंबरा वगैरे स्वच्छ करून उंबऱ्याची पूजा करायची आहे, हळदीचं लेपन करायचं आहे, गंधपुष्प अर्पण करायचं आहेत आणि उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे. हो, आपण पौर्णिमेला करत असतो, पण अमावस्येच्या दिवशी पण आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची असते, हळदीचं लेपन करायचं असतं उंबऱ्याला. त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. आणि जर आपल्याकडे भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर आपण विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आणि जर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती जसं आपण महिनाभर अभिषेक वगैरे करत आलेलो आहोत, त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपण पुरुष सूक्ताचं पठण करू शकता, एक वेळेस करू शकता किंवा जास्त वेळेसही करू शकता. आणि जर पुरुष सूक्त पठण करणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करत आपण अभिषेक करू शकता. तुम्ही दुधाने पंचामृताने पण अभिषेक करू शकता, पण त्यानंतर आपल्याला जल अभिषेक करायचा असतो आणि जल अभिषेक करताना आपल्याला पुरुष सूक्त पठण करायचं असतं आणि किंवा मग मंत्र पठण करायचं असतं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मग हा मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य असेल तेवढ्या वेळेस पठण करू शकता. 108 वेळेस पठण केलं तर खूप छान. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून जागेवरती ठेवायची आहे किंवा तुम्ही अशी वेगळी पूजाही या दिवशी मांडू शकता. तुम्हाला शक्य असेल तर मांडा किंवा मग रोजच्या ठिकाणी ठेवून पण आपण पूजा करू शकता. आणि अधिक महिन्यातला शेवटचा दिवस आहे. जरी अमावस्या असली तरी तो अधिक महिन्यातला शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही अशी वेगळी मांडणी पण करू शकता आणि जर तुम्हाला ज्या सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही इथंही सेवा समोर बसून करू शकता. त्यानंतर इथं मूर्तीला गंध अर्पण करत आहे, केशर चंदनाचा टिळा लावून घेत आहे आणि अक्षता वगैरे अर्पण करायचे आहेत. आणि बाळकृष्णाला किंवा भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या कलरचं फूल अर्पण करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर अर्पण करा, पण अधिक महिन्यातला शेवटचा दिवस आहे तर आपल्याला झेंडूची फुलं भेटू शकतात. तुम्ही तशी झेंडूची पिवळ्या कलरची फुलं जर भेटली तर अवश्य आणा. आणि जर नाही तर तुमच्याकडे जे असतील ते फूल तुम्ही अर्पण करा आणि नैवेद्य दाखवा. तुम्ही नैवेद्यामध्ये काही गोड पदार्थ बनवू शकता. आता मी इथं किंवा काही शक्य नसेल तर खडी साखर ठेवू शकता. मी इथं साखरेचा नैवेद्य दाखवत आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये आपण तुळशीपत्र अवश्य ठेवायचं आहे. कधी पण जेव्हा आपण बाळकृष्णांना नैवेद्य दाखवतो त्यावरती आपल्याला तुळशीपत्र अवश्य ठेवायचं असतं. आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही सजवू शकता. माझ्याकडे बाळकृष्णाची मूर्ती छोटी आहे त्यामुळे मी इथं साध्या पद्धतीने सजावट करत आहे. पण तुमच्याकडे जर मूर्ती मोठी असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सजावट करू शकता. त्यानंतर मी इथं आरती करून घेत आहे आणि आरती वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी मी साखरेचा नैवेद्य दाखवत आहे. आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आपल्याला सेवा करायच्या आहेत, कारण या दिवशी सेवेला खूप महत्त्व आहे. तर सेवा काय करायच्या आहेत, आपण पुरुष सूक्ताचं पठण करू शकता 3 वेळेस 5 वेळेस, शक्य नसेल तर 1 वेळेस तरी आवर्जून करा. आणि व्यंकटी स्तोत्र पठण करू शकता, मग तुम्ही ते पण 3 वेळेस करा, 5 वेळेस करा, 7 वेळेस करा. त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करू शकता. तुम्ही मग ते दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा
विष्णू सहस्त्रनामावली पठण करू शकता. जर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली पठण करणार असाल तर तुळशीपत्र अर्पण करायचं. आपल्याला प्रत्येक नाम घेताना एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे तेवढ्या प्रमाणात तुळशीपत्र नसतील तर तुम्ही एकच तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि ते नाम घेतल्यानंतर ते अर्पण करायचं आणि पूर्ण नाम घेऊन झाल्यानंतर उचलायचं आणि नंतर दुसऱ्या नामाच्या वेळेस तेच अर्पण करायचं. असं तुम्ही जेवढे तुम्हाला नामस्मरण करायचे आहेत, म्हणजे विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही पठण करणार असाल तेव्हा आपल्याला 1000 नावं घ्यायची असतात. तर प्रत्येक नावाच्या वेळेस आपण एकच पान प्रत्येक वेळेस उचलून ते अर्पण करू शकता. त्याबरोबर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करत पण तुळशीपत्र अर्पण करू शकता. या दिवशी म्हणजे अधिक महिन्यातला शेवटचा दिवस आहे आणि बाळकृष्णाला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करा. या दिवसाला खूप महत्त्व आहे, कारण अधिक महिन्यातला शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपण सांगता करतो, म्हणजे आपण सर्व सेवा करायच्या आहेत आणि बाळकृष्णाला आपण मनोभावे किंवा श्रीहरी विष्णूंना मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि जेवढी आपल्याकडून या महिन्यात तोडकी मोडकी जशी काही सेवा जमलेली आहे ती तुमच्या चरणी अर्पण करत आहे, ती तुम्ही गोड मानून घ्यावी अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे. आता प्रत्येकाला सर्व सेवा करणं शक्य झालं असं नाही आहे, पण जी आपल्याकडून कोणती ना कोणती अधिक महिन्यामध्ये सेवा आपण केलेली आहे, ती जी सेवा केलेली आहे ती तुमच्यापर्यंत तुमच्या चरणी अर्पण करत आहे असं म्हणून आपण नमस्कार करायचा आहे. या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेबरोबर माता लक्ष्मीची पण सेवा करू शकता. अमावस्येचा दिवस असला तरी बघा, दिवाळीत सुद्धा अमावस्येच्या दिवशीच लक्ष्मीपूजन असतं आणि त्या दिवशी पण आपण लक्ष्मीची पूजा करत असतो, सेवा करत असतो. त्यामुळे तुम्ही अधिक महिन्यातल्या अमावस्येच्या दिवशी सुद्धा माता लक्ष्मीची सेवा करू शकता, कुंकुमार्चन सेवासुद्धा करू शकता. तुम्ही या दिवशी श्रीसूक्त पठण करू शकता, लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करू शकता. आणि अमावस्या जरी असली तरी आपल्याला सत्यनारायण जर आपले राहिले असतील, एखादं बघा संकल्पयुक्त सेवा करतात आणि त्यांचा एखादा सत्यनारायण काही ना काही कारणास्तव जर राहिला असेल तर तो तुम्ही अमावस्येच्या दिवशी सुद्धा करू शकता. आणि जसं की अधिक महिन्यामध्ये दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे. आता अख्ख्या महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं नसेल दीपदान करणं तर 33 दिव्यांचं दीपदान तुम्ही अमावस्येला करू शकता. किंवा जर तुम्ही ह्या महिन्यामध्ये केलं असेल तरी पण तुम्हाला शक्य असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही परत अजून दीपदान करू शकता. अमावस्येच्या दिवशी दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही जर केलं असेल तर तुम्हाला जर आता शक्य असेल तर तुम्ही आवर्जून अमावस्येच्या दिवशी पण दीपदान करा. दीपदान कसे करायचे हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे. तुम्ही 33 दिवे मग विकत आणू शकता, तांब्याचे किंवा कणकीचे दिवे बनवून त्यामध्ये पण दीपदान करू शकता. किंवा एका ताटामध्ये पण 33 वाती एक लेवलनी लावून तुम्ही ते पण दीपदान करू शकता. मग तुम्ही मंदिरात पण दीपदान करू शकता किंवा मग जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुळशीसमोर दीपदान करा किंवा घरातल्या देवघरासमोर पण करा. पण दीपदान करताना आपल्या घरातल्या इतर वस्तूंची पण काळजी घ्या. जसं की जवळ जर खिडकी असेल तर पडदा आपण जिथं दीपदान करणार आहे तिथपर्यंत जाऊ नये, या प्रकारची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे. आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांची पण सेवा करायची आहे. त्यामुळे तुम्ही पूजा करण्या अगोदर सकाळी पितृस्तुती स्तोत्र पठण करू शकता. सकाळी देवपूजा करण्या अगोदर आपल्याला पितरांचीही सेवा करायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला पितरांसाठी दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा असतो. तो दिवा लावताना पण आपण काळजीपूर्वक लावायचा आहे. तसंच तुम्ही अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाच्या खाली पण दिवा लावू शकता. पिंपळ वृक्षाच्या खाली आपल्या पितरांचा वास असतो, त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंचा पण वास असतो. त्यामुळे तुम्ही इथेही दिवा अर्पण करू शकता. अधिक महिन्यामध्ये दानधर्म करण्यास खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून काही ना काही वस्तू दान करा. तुम्ही अन्नधान्यातली वस्तू दान करू शकता, तूप दान करा किंवा कोरडा शिधा असतो तांदूळ डाळ या वस्तू दान करा. मग तुम्ही मंदिरात दान करू शकता किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही दान करा. अमावस्येच्या दिवशी दानधर्म केल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होत असतात. आणि ही अमावस्या आहे ती अधिक महिन्यातली आहे, त्यामुळे दानधर्म करण्यासाठी ही अमावस्या खूप महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अतिप्रिय आहे. आणि अधिक महिन्याची सांगता करत असताना आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मग तेलाचा दिवा लावला तरी चालेल. तुम्हाला शक्य असेल तर तुळशीसमोर तुम्ही एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करू शकता. अधिक महिन्यामध्ये जर आपली कोणती सेवा करायची राहिली असेल तर ती आपण नंतरही करू शकतो. असं काही नाही की सेवा फक्त अधिक महिन्यातच करता येते, आपण नंतरही करू शकतो. पण ज्या अधिक महिन्यामध्ये आपण सेवा केलीत मनोभावे त्याबद्दल आपण देवाला प्रार्थना करायची आहे की मी जी काही सेवा केली ती गोड मानून घ्या आणि आशीर्वाद राहू द्या.
आणि अशा प्रकारे आपल्याला अधिक महिन्याची सांगता करायची आहे. चला तर मग या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली का? माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.